महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। कंडारी हत्या प्रकरण, आरोपींना फाशीच्या शिक्षेसाठी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। सीआयडी चौकशीची मागणी। वडार समाज आक्रमक। कंडारी येथील तरुण मोतीराम जाधव यांच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी। कंडारी येथील मोतीराम जाधव हत्या प्रकरणाने धाराशिव जिल्हा हादरला। मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचा आंदोलनाचा इशारा। डॉक्टर शहाजी चंदन शिवे, महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस टाइम्स, दिनांक 22 डिसेंबर 2025। परंडा। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कंडारी येथे 15 डिसेंबर रोजी घडलेल्या मोतीराम जाधव यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत। या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सदरील घटनेच्या निषेधार्थ परंडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून शांततेत लॉंग मार्च काढत तहसील कार्यालयावर शेकडो वडार समाज बांधवांचा लॉंग मार्च धडकला। यावेळी शेकडो उपस्थित वडार समाजाच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश इटकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार, तालुकाध्यक्ष भास्कर इटकर, बाबूराव काळे, भारत जाधव, देवराम सुकळे, अर्जुन पवार, उमेश सुकळे, अविनाश जाधव, शहाजी पवार यांच्यासह मयत मोतीराम जाधव यांचे बंधू, कुटुंब, महिला व वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेमकी घटना काय? सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 ते 10च्या सुमारास कंडारी येथील 35 वर्षीय तरुण मोतीराम जाधव यांना त्यांच्याच गावातील विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे यांनी पार्टीच्या बहाण्याने बोलावून नेले। जेवणाच्या ताटावरून उठवून नेल्यानंतर डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। आरोपींनी केवळ हत्याच केली नाही तर हा अपघात वाटावा यासाठी मृतदेह रस्त्यावर आणून टाकला। घटनास्थळावरील रक्ताचे डाग धुणे, माती टाकणे असे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्नही आरोपींनी केल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे। मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे निवेदन। या घटनेच्या निषेधार्थ मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश इटकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षक यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि शेकडो समाजबांधव उपस्थित होते। प्रमुख मागण्या: सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी। या हत्येचा तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा। मयत मोतीराम जाधव हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती असल्याने शासनाने त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि मुलांचे शिक्षण मोफत करावे। पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे। शासनाने या प्रकरणी तज्ज्ञ वकिलांची स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर नियुक्ती करावी। 26 जानेवारीला महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा। प्रशासनाने या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याची लेखी माहिती 20 जानेवारी 2026 पर्यंत द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे। जर दिलेल्या मुदतीत ठोस कारवाई झाली नाही तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। धाराशिव येथील आमच्या वडार समाजातील मोतीराम जाधव 35 वर्षाच्या युवकाला घरी जेवण करत असताना जेवत्या ताटावरून पार्टीला चल म्हणून सोबत घेऊन जाऊन म्हणजे पूर्वनियोजित कट रचून दगडाने ठेचून त्याचा निर्घृण खून झालेला आहे। आणि त्या खून झाल्याच्या नंतर अपघाताचा बनाव करण्यात आला, पण ते घरच्यांच्या, नातेवाईकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने 2 आरोपींना अटकही झालेली आहे आणि गुन्हा दाखल असून या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी मी वडार महाराष्ट्राचा वडार समाज यांच्या वतीने आज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री तथा पोलीस अधीक्षक धाराशिव यांना आम्ही निवेदन देत आहोत। तर आमच्या मागण्या खालीलप्रमाणे असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करावेत। या हत्येमागे हे 2च आरोपी आहेत का आणखी
कोण सूत्रधार आहे हे पूर्व वैमनस्यातून झाले आहे. पूर्व नियोजित कट असून याचा सखोल तपास करावा. नंतर या तपासाबाबत जे काय पुरावे आहेत, ही घटना कशामुळे घडली, या घटनेच्या पाठीमागे कोण कोण आहेत याची माहिती आम्हाला 20 जानेवारी 2026 पर्यंत त्यांच्या कुटुंबाला व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात मिळावे. यानंतर मोतीराम हा घरातला एकमेव कमावता मुलगा होता. त्याच्या या हत्येमुळे हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे. यांच्या कुटुंब चालण्यासाठी घरात कोणी करता पुरुष नसून शासनाने तात्काळ त्यांच्या 2-3 मुलांचे शिक्षणाचा खर्च घ्यावा, मोफत करावा आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी. यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे. पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे आणि हा खटला जलद गती न्यायालयात चालवून या प्रकरणाची CID चौकशी व्हावी आणि कुटुंबातील जे काही नातेवाईक आहेत आणि ह्यांचा पुरवणी जबाब त्यांच्या म्हणण्यानुसार सविस्तर घ्यावा. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत. मध्ये जी घटना घडली, गरीब कुटुंबातला आमचा एक वडार समाजाचा युवक मोतीराम जाधव यांचा खून झालेला आहे आणि त्याच्या वतीने आपलं मी वडार महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज आम्ही निषेध करण्यासाठी आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीमागे अजून कोणी आहेत का हे शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने इथून पुढं सुद्धा त्यांनी दखल घ्यावी. नाहीतर आम्ही आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री विजयदादा चौगुले साहेब यांच्याशी आम्ही बोलणे करून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आम्ही उभा करू आणि न्याय मिळवून देण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत पोलीस प्रशासन ह्यांनी जर दखल नाही घेतली आणि ह्याचा जर लवकरात लवकर जर छडा नाही लावला तर आम्ही 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मी वडार महाराष्ट्र संघटने वतीने तीव्र आंदोलन छेडू. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.